सोमवारी सरपंच संतोष देशमुख आणि त्यांच्या सहकारी कारमधून मस्साजोग गावाकडे जात होते। त्यावेळी डोणगावाजवळ 2 वाहनातून आलेल्या अज्ञातांनी त्यांची गाडी अडवली। सरपंच देशमुखांनी कारमधून बाहेर काढत त्यांना आधी मारहाण झाली। नंतर हल्लेखोर स्वतःच्या गाडीत देशमुखांना घेऊन गेले। त्याच्या काही तासानंतर संतोष देशमुखांचा मृतदेह मिळाला। सरपंच संतोष देशमुखांच्या मस्साजोग गाव परिसरात एक पवनचक्कीचा प्रकल्प आहे। 7 तारखेला या प्रकल्पाच्या एका अधिकाऱ्यासोबत मस्साजोग गावच्या शेजारच्या काही लोकांचा वाद झाला। जमावानं अधिकाऱ्याला मारहाण केली। त्यावेळी घटनास्थळावर मस्साजोग गावचा एक तरुण सिक्युरिटी गार्ड म्हणून कामावर होता। अधिकाऱ्याला मारहाण होत असल्याचं पाहून सिक्युरिटी गार्ड मध्यस्थीसाठी गेला, पण जमावानं सिक्युरिटी गार्डलाही मारहाण केली। या प्रकरणात अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार सुदर्शन घुले, प्रतीक घुलेसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले। दुसरीकडे गावातील सिक्युरिटी गार्डला मारहाण केली म्हणून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख घुलेंना जाब विचारायला गेले होते। तोच राग मनात धरून ही हत्या झाल्याचा संशय वर्तवला जातोय।